विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूजमध्ये। मी विशाल जगदाळे। खरं तर आज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि गेले 42 वर्ष झालं शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे श्री जयसिंगराव देशमुख सर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। त्यांच्याबरोबर आज आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, सुरुवातीला तर तुमचं विश्व विशाल न्यूजमध्ये स्वागत आहे। सर्वप्रथम विश्व विशाल न्यूज नेटवर्कचं मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांचं त्या ठिकाणी आभारी म्हणतो की त्यांनी एका सर्वसामान्य माझ्या गुरुदेव कार्यकर्त्यासारख्या माणसाची मुलाखत आपण आयोजित केली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद सर। सगळ्यात महत्त्वाचं सर 42 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि तुमचं आम्हाला तुमच्या लहानपणाबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल। तुमचं बालपण कशा पद्धतीचं होतं? सर, मी माझ्या मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना अभिवादन करतो की ज्यांच्यामुळंच मी या ठिकाणी आजपर्यंत या ठिकाणी येऊ शकलो, या पदापर्यंत मी पोचू शकलो। त्याबद्दल मी सुरुवातीला परमपूज्य बापूजीच्या चरणी त्या ठिकाणी अभिवादन करतो आणि माझ्या मुलाखतीला मी सुरुवात करतो। सर, मी तसा शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा आहे। माझं सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी ही शेती व्यवसायाशी निगडीत आहे। माझं मूळ गाव आंबेजोळगे पूर्वी सोलापूर जिल्ह्यात होतं, आता सध्या ते लातूर उस्मानाबादच्या विभागणीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये समाविष्ट झालेला आहे। माझा जन्म 16 जून 1960चा आंबेजोळगे या गावी झालेला आणि लहानपण माझं पूर्ण पहिले 4-5 वर्ष ही माझ्या गावामध्येच त्या ठिकाणी गेलं। एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मी वाढलेलो असल्यामुळं जे माझे भावंड आहेत, जे माझ्या भगिनी आहेत, सगळे यांच्या समवेत त्या ठिकाणी माझं बालपण गेल्याचा मला आनंद होतो आहे। आणि तदनंतर वडिलांच्या नोकरीच्या निमित्तानं आम्ही उस्मानाबादला त्या ठिकाणी स्थलांतरित झालो आणि त्यांच्या नोकरीच्या निमित्तानं उस्मानाबादला आल्यामुळं माझी शिक्षणाची सोय झाली, माझ्या भावंडाची शिक्षणाची सोय झाली आणि सर्वजण त्या ठिकाणी शिक्षणप्रेमी होऊन त्या पद्धतीने शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी सर्वांनी वाहून घेतलं। बरोबर सर, आंबेजोळगा अगदी छोटंसं गाव आणि या गावामधनं तुम्ही तुमच्या शिक्षण क्षेत्राला सुरुवात केली आणि आज तुम्हाला अमेरिकेसारख्या देशातला अमेरिकेसारखा जो देश आहे त्या देशातल्या विद्यापीठाची डिलीट ही पदवी तुम्हाला प्राप्त झालेली आहे। तर याबद्दल काय सांगाल? तुम्हाला आनंद होतो? अगदी ग्रामीण भागातनं सुरुवात केली आणि आज अमेरिकेतील विद्यापीठाची डिलीट ही पदवीसुद्धा आपण प्राप्त केलेली आहे। सर, सर्वप्रथम मी सेंट्रल युनिव्हर्सिटी अमेरिका या विद्यापीठाकडनं मला जो काही त्या ठिकाणी मानद पदवी डिलीटची मिळाली त्याबद्दल मला खरंच त्या ठिकाणी आनंद आहे। माझं सर्व शैक्षणिक प्रवाह जो आहे सुरुवातीपासूनचा तो एक सर्वसामान्य विद्यार्थी, मी सुरुवातीला माध्यमिक शिक्षणापर्यंत होतो। माझं बालपणीचं प्राथमिक शिक्षण हे माझं नूतन प्राथमिक विद्यामंदिर धाराशिव या ठिकाणी झालं। माध्यमिक शिक्षण माझं 10वीपर्यंतचं श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिव या ठिकाणी झालं। तदनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी जे पदार्पण 11वी प्रवेशासाठी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये प्रवेशित झालो, त्याच महाविद्यालयातून माझे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जीवनाची जी काही घडी बसली ती या महाविद्यालयातूनच माझी बसली। 11वीला प्रवेश घेतल्यानंतर BCom माझं शिक्षण या ठिकाणी याच महाविद्यालयातून पूर्ण झालं। BComची पदवी घेत असताना वर्गात द्वितीय कायम राहण्याचा मला त्या ठिकाणी संधी मिळाली आणि त्याचा एक आनंद मला आहे आणि तीच गुणवत्ता कायम ठेवत मी पुढे MCom शिक्षणासाठी औरंगाबादला गेलो आणि औरंगाबादमधून त्या ठिकाणी MComचं शिक्षण पूर्ण करून म्हणजे MCom सेकंड इयरचा निकाल लागण्याच्या अगोदर संस्थेमध्ये त्या ठिकाणी अर्ज केला आणि संस्थेमध्ये ज्यावेळेस मुलाखती होत्या त्यावेळेस माझं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं। त्यावेळेस माझा रिझल्ट लागला होता आणि मी MComला B+ त्यावेळेसची श्रेणी होती त्याच्यामध्ये त्या ठिकाणी उत्तीर्ण झालो आणि त्याच्यामुळे संस्थेमध्ये लगेचच त्या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं दिली आणि हे देत असताना
पदवीपर्यंत पदव्युत्तरचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी करत मी सुरुवातीला DHE जी ज्युनियर कॉलेजच्या अध्यापनासाठी आवश्यक असणारी पदविका ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधून त्या ठिकाणी संपादन केली. त्यानंतर पुढे शिक्षण न थांबवता नोकरी करत असतानाच MPhilची पदवी मी अमरावती विद्यापीठातून त्या ठिकाणी संपादन केली. त्याच MPhilच्या धर्तीवर पुढे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून PhDची पदवी त्या ठिकाणी प्राप्त केली. तेवढ्यावरती न थांबता परत मी MA इकॉनॉमिक्स सारखी पदवी शिवाजी विद्यापीठातून त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि ह्या सगळ्या शैक्षणिक कारकिर्दीचा मला उपयोग माझ्या या नोकरी व्यवसायामध्ये त्या ठिकाणी झाला. आणि त्याचाच परिपाक म्हणून आज मला माझं शैक्षणिक कार्य शैक्षणिक कामकाज बघून सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेनं DLIT-सारखी मानद पदवी मला सन्मानानं त्या ठिकाणी दिली. त्याचा मला अत्यानंद होतो. सर मला थोडंसं पाठीमागं जावंसं वाटतंय. तुम्ही सुरुवातीला बँकिंग क्षेत्रामध्ये पण होतात, बँकेमध्ये पण तुम्ही जॉब केलेला आहे आणि ते क्षेत्र सोडून शैक्षणिक क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करावं असं का वाटलं? सर अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारला. मी BComला थर्ड इयरला असताना त्या ठिकाणी वर्गात सर्वद्वितीय होतो आणि त्यावेळेस एक कॅनरा बँकेची एक योजना होती की पदवी घेत असताना जो विद्यार्थी गुणवत्तापूर्ण आहे त्या विद्यार्थ्याला बँकिंग सेक्टरमध्ये आकर्षित करण्यासाठी कमवा आणि शिका योजनेतून त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जात होती. त्याचा फायदा मला झाला आणि मी 1981च्या दरम्यान BComला असताना त्या ठिकाणी कॅनरा बँक शाखा उस्मानाबाद या ठिकाणी क्लरिकल म्हणून त्या ठिकाणी जॉब स्वीकारला आणि जवळपास 1 वर्ष मी ते कामकाज केलं. आणि हे करत असतानाच एक मनात इच्छा होती, एक मनामध्ये एक आत्मविश्वास त्या ठिकाणी बळवलेला होता की मला ज्या अध्यापकांनी शिक्षण दिलं त्या अध्यापकाकडे पाहिल्यानंतर आपण सुद्धा प्राध्यापक व्हावं ही मनोकामना मी त्यावेळेसच त्या ठिकाणी निश्चित केली होती. आणि त्याप्रमाणे मग ते प्राध्यापक पद घेण्यासाठी जी गुणवत्ता त्या ठिकाणी पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे त्यासाठी मी बँकेतली नोकरी सोडून MComच्या शिक्षणासाठी औरंगाबादला गेलो. आणि MComचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने मला लगेचच प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी सुरुवातीला ज्युनियर कॉलेजमध्ये संधी त्या ठिकाणी दिली. ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून 4 वर्ष काम केल्यानंतर माझी गुणवत्ता आणि काम करण्याची सचोटी बघून संस्थेने मला लगेचच रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये वरिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून माझी निवड केली. आणि या महाविद्यालयामध्ये मी जवळपास सुरुवातीला 1988 ते 1997 पर्यंत प्राध्यापक म्हणून सिनियर महाविद्यालयात काम केलं. हे काम करत असताना शैक्षणिक कामकाजाबरोबर अनेक जबाबदाऱ्याही महाविद्यालयाच्या त्या ठिकाणी मी पार पडल्या. त्यामध्ये उल्लेखनीय काम म्हणजे राष्ट्रीय सेवेचा कार्यक्रमाधिकारी म्हणून मी जे काम त्यावेळेस केलेलं होतं. आणि 1993ला जो महाप्रलयकारी भूकंप आपल्या किल्लारी आणि सास्तूर भागात झाला होता त्याच्यामध्येही मदत काम करण्याचं जबाबदारी राष्ट्रीय सेवेचा कार्यक्रमाधिकारी म्हणून माझ्यावर पडलेली होती. आणि त्या भूकंपाच्या कालावधीमध्ये आम्ही जवळपास 8 दिवस मदतीचं काम त्या ठिकाणी भूकंपग्रस्तांना मदत करण्याचं काम आम्ही आमच्या सर्व युनिटच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेलं होतं. हेच काम बघून मला नंतर विद्यापीठानं उस्मानाबाद जिल्ह्याचा त्यावेळेसचा कार्यक्रम समन्वयक राष्ट्रीय सेनेचा प्रमुख जिल्ह्याचा म्हणून त्या ठिकाणी नेमलं. त्याही पदावरती मी 5 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच कालावधीमध्ये विद्यापीठ स्तरावरती राष्ट्रीय सेनेची जी सल्लागार समिती असते त्याच्यावरतीही सभासद म्हणून त्या ठिकाणी मला घेतलं. आणि तिथंही मी 3 वर्ष त्या अगदी समाधानकारकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि हे सगळं काम करत असतानाच विद्यार्थी संसदेची जबाबदारी असेल, सांस्कृतिक विभागाची जबाबदारी असेल, शिस्त कमिटीची जबाबदारी असेल, परीक्षेच्या कामकाजाची जबाबदारी असेल, मूल्यांकन कामाची जबाबदारी असेल, जी जबाबदारी विद्यापीठाने आणि महाविद्यालयाने माझ्यावरती दिली ती मी अगदी सक्षमपणे त्या ठिकाणी सांभाळली. आणि हे करत असतानाच माझं शैक्षणिक कामसुद्धा मी अपुरं ठेवलं नाही.
माझं अध्यापनाचं काम या जबाबदाऱ्या सांभाळत असतानाच माझी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचं एक काम मी अविरतपणे चालू ठेवलेलं होतं. आणि संस्थेच्या ध्येय धोरणानुसार नंतर माझी बदली उस्मानाबाद येथून शिक्षण मंत्री डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज या जिल्हा सांगली या ठिकाणी झाली. तिथेही मी 10 वर्ष प्राध्यापक म्हणून काम केलं. राष्ट्रीय सेनेचा कार्यक्रम अधिकारी, त्याचप्रमाणे सांस्कृतिक विभागाचा प्रमुख म्हणूनही त्या ठिकाणी जबाबदाऱ्या पार पडल्या. आणि हे करत असतानाच संशोधन प्रकल्पासाठी PhDचा संशोधक निरीक्षक परीक्षक म्हणून माझी शिवाजी विद्यापीठामध्ये आणि पुणे विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी नेमणूक झाली. आणि तेही काम मी सक्षमपणे त्या ठिकाणी पार पाडलं. आणि एक नेतृत्वाची पहिल्यापासून एक जबाबदारी मी चांगल्या पद्धतीनं पार पाडत असल्यामुळं संस्थेनं नंतर त्याच्या ध्येय धोरणानुसार 1997 ते 2007 मिरज महाविद्यालयात काम करत असतानाच माझ्या कामाची सचोटी हे लक्षात घेऊन संस्थेनं माझ्यावरती प्राचार्यपदाची जबाबदारी देण्याचं निश्चित केलं. आणि त्याप्रमाणे 2007 साली माझी मिरज महाविद्यालयातून समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालय, लोणी काळभोर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात माझी प्रभारी प्राचार्य म्हणून सुरुवातीला नेमणूक केली. 2007 ते 2008 1 वर्ष मी प्रभारी प्राचार्य म्हणून त्या महाविद्यालयात काम केलं. आणि ते करत असतानाच नंतर 2008ला माझी रीतसर पुणे विद्यापीठाच्या निवड समितीकडनं निवड होऊन मी रेग्युलर नियमित प्राचार्य म्हणून त्या महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी हजर झालो. त्या महाविद्यालयात काम करत असताना एक विद्यार्थी संख्या सुरुवातीला पूर्वी चांगल्या असणारं महाविद्यालय, परंतु बदलत्या परिस्थितीनुसार तिथं थोडंसं त्या ठिकाणी त्या महाविद्यालयाची पिछेहाट झाली, विद्यार्थी संख्या कमी झाली. आणि विद्यार्थी संख्या वाढवण्याचं एक महत्त्वपूर्ण काम करण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. त्याप्रमाणे मी सुरुवातीला माझ्या सगळ्या स्टाफला एकत्रित करून त्यांना विश्वासात घेऊन, ग्रामस्थांना विश्वासात घेऊन, संस्थेला विश्वासात घेऊन काही योजना त्या ठिकाणी उपक्रम विद्यार्थी वाढीसाठी केले. आणि त्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद त्या भागातून मिळाला. आणि ज्या आहेत त्या तुकड्या भरून पुन्हा अतिरिक्त तुकड्या विद्यापीठाकडनं आणि शासनाकडनं मान्य करून त्या पद्धतीनं नवीन ज्या आता तुकड्याही त्या महाविद्यालयात सुरू केल्या. त्याच्यामुळे विद्यार्थी संख्या झपाट्यानं वाढत गेली. हे करत असतानाच पदवीपर्यंतची शिक्षणाची सोय तिथं होती. पदव्युत्तरी ही सोय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची केली पाहिजे म्हणून MA इकॉनॉमिक्स आणि M.Com सारखे वर्गही मी त्या ठिकाणी सुरू केले. आणि हे करत असतानाच व्यावसायिक अभ्यासक्रम असावा म्हणून MBA सारखा अभ्यासक्रम त्या महाविद्यालयात मी सुरू केला. आणि त्याला चांगला प्रतिसाद विद्यार्थ्यांचा, ग्रामस्थांचा मिळत गेला. आणि त्या महाविद्यालयाची जी विद्यार्थी संख्या आहे ती शेकड्यातून हजाराच्या पटीत गेली. आणि एक चांगलं गुणवत्तापूर्ण महाविद्यालय म्हणून त्या ठिकाणी ते उदयास आलं, चांगल्या पद्धतीने नावारूपाला आलं. हे करत असताना त्या महाविद्यालयाची एक आणखी अडचण होती की एक भौतिक सुविधा तिथं फार कमी होत्या. जी इमारत होती ती अपूर्ण अवस्थेतली होती. ती पूर्ण करणं एक काम महत्त्वाचं होतं. ते काम मी विद्यापीठातून अनुदान घेऊन आणि UGC कडनं त्या ठिकाणी अनुदान घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले. परंतु त्या महाविद्यालयाला UGCच्या जी नवी दिल्ली इथं असणारं विश्व विद्यापीठ अनुदान आयोग आहे, त्या अनुदान आयोगाकडे महाविद्यालयाची नोंदणी होणं आवश्यक होतं. आणि त्या नोंदणीसाठी त्या महाविद्यालयाला कायम संलग्नीकरण असणं आवश्यक होतं. ते कायम संलग्नीकरणाची जी जबाबदारी होती ती विद्यापीठातून त्या ठिकाणी मी पूर्ण करून घेतली. आणि त्या आधारे विद्यापीठ अनुदान आयोगाकडे अर्ज करून 12B2 आणि 2F या लिस्टमध्ये त्या महाविद्यालयाची नोंदणी करून विद्यापीठाकडनं आणि विद्यापीठ अनुदान मंडळाकडून अनुदान मिळून जे इन्फ्रास्ट्रक्चरची भौतिक सुविधाची अडचण त्या महाविद्यालयाची होती ती पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. आणि त्याच्यातून आज ते महाविद्यालय दिमाखात पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये त्या ठिकाणी कार्यरत असलेलं आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे सर. खरं तर तुम्ही बऱ्याचशा कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून, प्राचार्य म्हणून कार्य केलेलं आहे. आज तुम्ही धाराशिवच्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य आहात. आपल्या गावातल्या कॉलेजला येऊन एक आनंद वाटतं. आणि तुम्ही आल्यापासून आपल्या या महाविद्यालयामध्ये काय वेगळेपण तुम्ही केलेलं आहे?
सर माझ्या नोकरीचा जर का त्या ठिकाणी प्रवास आपण पाहिला तर माझी सुरुवात 1983ला कडेपूर महाविद्यालयात ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक म्हणून माझी सुरुवात झाली. 4 वर्ष तिथं काम केलं. तर 1987ला माझ्या घरामध्ये एक कौटुंबिक जबाबदारी माझ्यावरती येऊन पडली आणि 1987ला माझ्या वडिलांचं कैलासवासी श्रीराम नानासाहेब देशमुख यांचं निधन झालं आणि घरातला मोठा करता मी असल्यामुळं माझ्यावरती कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळं मी संस्थेला विनंती केली आणि विनंतीला मान देऊन संस्थेनं माझी 1987ला ज्युनियर कॉलेजचा प्राध्यापक म्हणून तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या ठिकाणी माझी बदली केली. त्या महाविद्यालयात मी 1 वर्ष काम केल्यानंतर 1988ला रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्येच मला वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जागा निघाल्या. तिथं माझी निवड करून संस्थेनं वरिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करण्याची संधी दिली. आणि हे करत असताना खरा आनंद मला त्याचा झाला की ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण माझं झालं त्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी मला संस्थेनं दिली. आणि हे सगळे उपकार आहेत ते खरं म्हणजे परमपूज्य बापूजींचे. बापूजी साळुंके हे जर का या उस्मानाबाद नगरीमध्ये आले नसते आणि 1959ला हे महाविद्यालय सुरू केलं नसतं तर माझ्यासारखा एका शेतकरी कुटुंबातला शेती व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातला व्यक्ती या पदापर्यंत मी येऊ शकलो नसतो. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं जन्म देणाऱ्या आईवडिलांचे जेवढे उपकार माझ्यावरती आहेत तेवढेच माझ्यावरती उपकार परमपूज्य बापूजींचे आहेत. त्यांच्यामुळंच मी आज या पदापर्यंत त्या ठिकाणी येऊ शकलो. आणि याच महाविद्यालयामध्ये मी 10 वर्ष 1988 ते 1997 पर्यंत वरिष्ठ महाविद्यालयामध्ये कॉमर्स विषयाचा प्राध्यापक म्हणून काम केलं. 1997ला माझी बदली संस्थेच्या ध्येय धोरणानुसार शिक्षण वर्ष डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज या ठिकाणी झाली. 1997 ते 2007 अशी 10 वर्ष मी मिरज महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम केलं. आणि तदनंतर संस्थेनं माझ्यातली गुणवत्ता आणि माझ्यातला नेतृत्व गुण लक्षात घेऊन माझी प्रभारी प्राचार्य म्हणून सुरुवातीला लोणी काळभोर महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रभारी प्राचार्य म्हणून नेमणूक केली. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की ज्या महाविद्यालयाची स्थापना 1984ला लोणी काळभोर महाविद्यालयाची झालेली होती त्या महाविद्यालयामध्ये जे प्राचार्य सुरुवातीला माझ्या अगोदर झाले त्या प्रत्येकाचा कार्यकाळ मी बघितला तर 2-3 वर्ष किंवा 2.5-1.5 वर्ष याच्या पुढे झालेला नव्हता. काय कारण? तर तिथं त्या विद्यार्थ्यांची मानसिकता त्या ग्रामस्थांशी असणारं जे काही त्या महाविद्यालयाचं जे काही नातं होतं एक आपुलकीचं नातं जवळकीचं नातं निर्माण करणं गरजेचं होतं. किंबहुना त्याच्यामध्ये त्या तत्कालीन प्राचार्य हे कमी पडले असावेत त्याच्यामुळं त्यांना प्रत्येकाला अल्पसा काळ मिळाला. परंतु मला मात्र 2007ला मी तिथं त्या महाविद्यालयात प्रभारी प्राचार्य म्हणून गेलो आणि 2017 पर्यंत तिथं मी सुरुवातीला प्रभारी प्राचार्य परत 2008 पासून नियमित प्राचार्य म्हणून सलग 10 वर्ष त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. आणि इतकं प्रेम त्या ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांनी त्या लोकांनी दिलं की मी शेवटपर्यंत संस्थेला तिथंच सेवानिवृत्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली होती. आणि त्या काळामध्येच पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरती मी निवडून गेलो होतो. फॅकल्टीवरती त्या ठिकाणी निवडून गेलो होतो. अभ्यास मंडळावर परीक्षा बोर्ड ऑफ एक्झामिनेशनवरती त्या ठिकाणी मी काम त्या ठिकाणी केलं. अनेक त्या विद्यापीठ कार्यक्षेत्रात असणाऱ्या संलग्नित महाविद्यालयातल्या प्राध्यापकाच्या निवड समिती असतील संलग्नीकरणाच्या समिती असतील त्याच्यावरती सदस्य आणि अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि मी रमलो होतो चांगल्या पद्धतीनं. परंतु संस्थेनं शाखेची आणि त्या महाविद्यालयाची गरज म्हणून 2017 साली माझी बदली तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर या ठिकाणी प्राचार्य म्हणून केली. आणि 1 वर्ष काम करण्याची संधी मला तुळजाभवानी महाविद्यालयात त्या ठिकाणी संस्थेनं दिली. त्या कालावधीमध्ये सुद्धा त्या महाविद्यालयामधल्या ज्या भौतिक सुविधा होत्या त्या सुविधा चांगल्या पद्धतीने अद्ययावत करण्याचा मी प्रयत्न केला. परमपूज्य बापूजींच्या पुतळ्याचं नूतनीकरण अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मी केलं. आणि आई जगदंबेच्या प्रेरणेनं आशीर्वादानं त्या महाविद्यालयात काम करत असतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं माझ्यावरती जे आपल्या विद्यापीठाचं उपकेंद्र उपपरिसर धाराशिवला आहे त्या उपपरिसराचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मला विद्यापीठानं दिली.
आणि तुळजाभवानी महाविद्यालयाचा प्राचार्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसराचा संचालक या दुहेरी भूमिकेतून मी त्या ठिकाणी काम केलं. हे करत असतानाच 2018ला संस्थेला गरज वाटली आणि ज्या महाविद्यालयातून माझं शिक्षण झालं, ज्या महाविद्यालयातून माझ्या खऱ्या अर्थानं कॉमर्स विषयाच्या प्राध्यापक म्हणून व्यवसायाला सुरुवात झाली, त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी संस्थेनं मला 2018 साली दिली. आणि 2018पासून ते आत्ता सेवानिवृत्त होईपर्यंत जवळपास 7 वर्षाचा कालावधी मला त्याच महाविद्यालयामध्ये जिथं मी शिक्षण घेतलं त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी संस्थेनं दिली. हे मी खऱ्या अर्थानं माझं भाग्य समजतो, माझं नशीब समजतो. आणि हे सगळं जे आहे ते परमपूज्य बापूजीच्या कृपेनं आणि माझे गुरु असणारे प्राचार्य आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्या प्रेरणेतूनच त्या ठिकाणी मला हे सगळं त्या ठिकाणी शक्य झालं. आणि या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करत असतानाच प्राचार्य संवर्गातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटवरती निवडून येण्याचाही मला सन्मान सर्व प्राचार्यांच्या सहकार्यानं मला त्या ठिकाणी मिळाला. आणि मला तुम्हाला सांगायला त्या ठिकाणी आनंद वाटेल की मी नौखा या विद्यापीठामध्ये प्राचार्य म्हणून आलेला असताना सुद्धा प्राचार्य संवर्गातून सर्वात जास्त मतं निवडून येणारा प्राचार्य म्हणून माझं त्या ठिकाणी गुणगौरव त्या ठिकाणी विद्यापीठाने केला. आणि सिनेटवरती मी 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं कामकाज त्या ठिकाणी केलं. सोबतच पुढे व्यवस्थापन मंडळावरती सुद्धा काम करण्याची संधी मला मिळाली आणि मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर म्हणूनही मी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी 5 वर्ष चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज केलेलं आहे. त्याचा मला आनंद वाटतो. आणि हे सगळं करत असताना संस्थेनं माझ्यावरती महाविद्यालयाच्या जबाबदारीबरोबरच माझ्या संस्थेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. सुरुवातीला संस्थेनं मला आजीव सेवक संस्थेचा करून घेतलं, लाईफ मेंबर. तदनंतर व्यवस्थापक मंडळ जे आमच्या संस्थेचं आहे त्या व्यवस्थापक मंडळावरती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला दिली. आणि त्याचबरोबर आमचा जो काही संस्थेचा प्रशासकीय दृष्टीने जे विभाग आहे 6, त्यातला एक मराठवाडा विभाग आहे ज्याच्यामध्ये बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा समावेश होतो. त्याच्यामध्ये जवळपास आमचे हायस्कूल आणि कॉलेजेस मिळून 22 शाखा आहेत. त्या सगळ्या शाखांचा प्रमुख, विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची संधी संस्थेनं मला दिली. ती आजपर्यंत मी समर्थपणे त्या ठिकाणी पार पाडतो आहे. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना विद्यापीठाचं व्यवस्थापन आणि संस्थेचं व्यवस्थापन, संस्थासुद्धा आमची फार मोठी आहे. या ज्या संस्थेत मी काम करतोय ती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरला हेड ऑफिस आहे. त्या संस्थेची आज जवळपास 409 संस्कार केंद्र महाराष्ट्रामध्ये आहेत. एवढा मोठा व्याप असणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापनावरती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मला संस्थेनं दिली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचा सदस्य आणि संस्थेचाही व्यवस्थापन मंडळाचा सदस्य या दुहेरी भूमिकेतून आणि महाविद्यालय आणि हे ज्या महाविद्यालयात मी प्राचार्य म्हणून काम करतो हे महाविद्यालय सुद्धा संस्थेचं पहिलं महाविद्यालय 1959चं उच्च शिक्षणामधलं पहिलं पाऊल संस्थेचं आहे ते हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या रूपाने आहे. त्याही महाविद्यालयाची जबाबदारी माझ्यावरती. या तिहेरी भूमिकेतून काम मी करत असताना मी घराचा विचार केला नाही, कुटुंबाचा विचार केला नाही. फक्त महाविद्यालय आणि संस्थेचा कामकाज आणि विद्यापीठाचं प्रशासन याच्यामध्ये मी गुंतून गेलो आणि कधीही तक्रार न करता सगळ्या भूमिका मी अत्यंत चोखपणे आत्तापर्यंत त्या ठिकाणी पार पाडलेल्या आहेत. आणि हे काम करत असताना जे मला समाधान मिळालेलं आहे त्या समाधानाच्या जोरावरतीच किंवा माझ्या याची पोचपावती म्हणूनच संस्थेनं मला 3 वर्ष माझी सेवानिवृत्ती खऱ्या अर्थानं 2022लाच माझ्या वयाच्या 62व्या वर्षीच झालेली होती. परत पुढे 3 वर्ष काम करण्याची संधी संस्थेनं मला दिली. विद्यापीठानं त्याला मान्यता दिलं, शासनाने त्याला मंजुरी दिली आणि त्याप्रमाणे 2022 पासून ते आज अखेर मी त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे. आणि हे सगळं करत असताना एक प्रशासनाचा चांगल्या पद्धतीने शिस्त लावण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं. कुठल्याही जबाबदाऱ्या पार पाडत असताना कुठल्याही प्रकारचा
वैयक्तिक स्वार्थ न साधता प्रशासन चांगल्या पद्धतीने कशी होईल, शिस्त त्याच्यामध्ये कशा पद्धतीने येईल आणि संस्थेलाही कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, विद्यापीठालाही कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाहीत याचा त्या ठिकाणी मी सागोपांग विचार करून माझं कामकाज आजपर्यंत केलेलं आहे. आणि इथून पुढेही माझं सेवानिवृत्ती आता उद्या 30 जूनला आहे, त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा मी शिक्षण क्षेत्राशीच कायम वाहून घेणार आहे. कारण मला जे काही जन्म दिलेल्या आईवडिलांनी जन्म दिला, जग दाखवलं, परंतु खऱ्या अर्थानं कसं जगायचं याची शिकवण मला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने दिली, परमपूज्य बापूजीने दिली आणि त्या प्रेरणेतूनच मी काम आजपर्यंत करत आलेलो आहे. आणि याच्याही पुढे मी संस्थेसाठी माझं शेवटच्या क्षणापर्यंत जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा मी प्रयत्न कायम त्या ठिकाणी ठेवणार आहे. खरं तर तुमचा प्रवास आपल्या या मुलाखतीच्या माध्यमामधून पूर्ण होईल असं मला वाटत नाही. तुम्ही एवढ्या ठिकाणी काम केलेलं आहे, एवढ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काम केलेलं आहे. आज तुम्ही या टप्प्यावरती आहात, तसंच तुमचं सगळ्यात जास्त प्रेम जे आहे ते आईवरती. तर याच्यामधनं आईची प्रेरणा कशी होती, त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीनं असायचं याबद्दल देखील आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. सर, आईचं प्रेम हे मी कधी विसरू शकणार नाही. आईचे कधीच आशीर्वाद आणि ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. कारण ज्यावेळेस माझं म्हणजे सुरुवात माझी नोकरीची झाली त्यावेळेस माझे वडील निघून गेले, त्याचं निधन झालं आणि त्यावेळेसपासून सगळ्या कुटुंबाची जबाबदारी आईनं सांभाळली. आणि हे करत असताना मला शिकवणं आणि नंतर मला त्या ठिकाणी साथ देणं कुटुंबाच्या प्रगतीसाठी. माझे भावंड सर, माझे वडील वाले त्यावेळेस माझा शेवटचा 4 नंबरचा भाऊ हा 5वीत होता. तो त्यावेळेसपासून त्याचं शिक्षण आम्ही 4 भाऊ सगळ्यांची शिक्षण करणं, त्यांच्या नोकऱ्या लावणं, त्यांचं त्या ठिकाणी लग्न करणं, ही सगळ्या जबाबदारी पार पडत असताना खऱ्या अर्थानं मला साथ दिली ती माझ्या आईनं दिली. आईची प्रेरणा नसती तर मी कधीच करू शकलो नसतो. आणि ही माझ्यावरती मी जबाबदारी पडली असं कधीच आयुष्यात मानलेलं नाही. उलट मी ही संधी मला मिळाली. वडिलांचं वडिलकीच्या नात्यानं त्या ठिकाणी सगळ्यात जबाबदारी पार पडण्याची जी जबाबदारी आपण म्हणतो ती जबाबदारी नसून ती मला संधी मिळाली असं मी मानतो. त्याप्रमाणे मी आजपर्यंत माझ्या भावंडांचं त्या ठिकाणी काम करत आलो. त्याचे सगळे शिक्षण, त्यांची सगळ्या नोकऱ्या, त्यांच्या मुलांची सुद्धा लग्न करण्याची जबाबदारी आज मी पार पाडतोय. म्हणजे एक वडिलांची जी जबाबदारी होती ती सगळी जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडतो. हे करत असताना खऱ्या अर्थानं मला जी साथ दिली ती माझ्या आईनं दिली, माझ्या पत्नीनं त्या ठिकाणी दिली आणि त्याच्या जोरावरतीच मी हे सगळं त्या ठिकाणी करू शकलो. मागच्याच वर्षी म्हणजे वर्षश्राद्ध अजून व्हायचंय, माझी इच्छा होती की माझी आई माझ्या रिटायरमेंटचा कार्यक्रम बघेल, परंतु ते देवाला मान्य नव्हतं. आणि मागच्या सप्टेंबरमध्ये 8 सप्टेंबरला माझ्या आईचं निधन झालं. परंतु निधन झालं तरी सुद्धा आम्ही अजून सगळी भावंड एकत्रित आईच्या जे काही भावना होत्या, ज्या इच्छा अपेक्षा होत्या त्या समोर ठेवून आम्ही सगळेजण एकत्रितपणेच राहतोय आणि सगळ्या जबाबदारी अगदी सामूहिकपणे त्या ठिकाणी मी पार पाडतोय. हे सगळं जीवनपट करत असताना माझ्या आईचं ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. असं म्हणजे अजूनसुद्धा माझ्या डोळ्यात आईचे नाव काढलं की आसवं येतात. म्हणजे भावना इतक्या आहेत की ती माऊली जर नसती तर माझं शिक्षणच पूर्ण होऊ शकलं नसतं आणि शिक्षणानंतर माझ्या व्यवसायातली जी प्रगती आहे ती प्रगती मी करू शकलो नसतो. एवढे प्रेम माझ्या आईचे माझ्यावरती आहेत, ते कधीही मी न पेटणारे आहेत. त्या माऊलीचं मी कधी त्या ठिकाणी उपकार फेडू शकणार नाही असं मी त्या ठिकाणी निश्चित सांगू शकतो. नक्कीच. आईनंतर दुसरं आपल्या जवळचं जर कुणी असेल तर ते आपली पत्नी. त्यांचं सुद्धा तुम्हाला सहकार्य लाभलं असेल, त्यांची सुद्धा साथ तुम्हाला लाभली असेल. तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल? त्यांनी कशा पद्धतीने तुम्हाला सहकार्य केलं? सर, माझी पत्नी ती सुद्धा प्राध्यापिका याच महाविद्यालयात, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात होती. पदार्थ विज्ञानासारखा अवघड विषय तिचा फिजिक्स हा विषय होता. 1988ला ज्यावेळेस आमचं लग्न झालं त्यावेळेस ती ज्युनियर कॉलेजला सुरुवातीला याच महाविद्यालयात प्राध्यापिका होती. तदनंतर तिचं MScचं फक्त शिक्षण पूर्ण होतं. तदनंतर मी तिचं BEd केलं, MAd शिक्षण पूर्ण करून दिलं, MPhil त्या ठिकाणी केलं. तिचं PhD सारखी पदवी सुद्धा पदार्थ विज्ञान विषयातली तिला त्या ठिकाणी तिने मिळवली. ह्या सगळा शिक्षण प्रवास हा लग्नानंतरचा आहे. आणि हे सगळं करत असताना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये म्हणजे
आईच्या नंतर सगळी जर कुटुंबाची जबाबदारी जर पार पाडली असेल तर ती माझी पत्नी सौ विद्या प्राध्यापिका डॉक्टर सौ विद्या देशमुख यांनी पार पाडली. तिचं सुद्धा मला फार सहकार्य माझ्या कुटुंबाच्या त्या आत्तापर्यंतच्या उभारणीमध्ये झालेलं आहे आणि इथून पुढेही ती करत राहते. कधीही मी नोकरदार आहे, मी एवढी पगार मिळवते आहे, त्याच्यामुळं मला अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे, असं पण माझं राहणीमान पाहिजे, असा कधीही आयुष्यभर तिनं हट्ट केला नाही. आजपर्यंत तिनं ती जबाबदारी पार पाडते आहे आणि मला खात्री आहे तिचा स्वभाव पाहता इथून पुढच्या सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या ती माझ्यासोबत सगळ्या कुटुंबाच्या पार पडेल याच्यात मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही. बरोबर आहे. नक्कीच आयुष्य जगत असताना, आयुष्याचा प्रवास पुढे जात असताना आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं येणं सुद्धा आवश्यक असतं आणि ते जर असतील तर आपण नक्कीच यशाचं उंच शिखर गाठतो. तुम्ही आईबद्दल सांगितलं, सौभाग्यवती त्यांच्याबद्दल सांगितलं, त्यांच्या व्यतिरिक्त अगदी तुम्ही जवळून अनुभवलेले अभयकुमारजी साळुंखे सर यांचं देखील तुम्हाला कशा पद्धतीनं मार्गदर्शन आहे आणि कशा पद्धतीनं त्यांनी तुम्हाला एक प्रत्येक वेळेस सपोर्ट करत आलेले आहेत? सर, अत्यंत तुम्ही म्हणजे माझ्या मनातला प्रश्न तुम्ही विचारला. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब हे माझं खरं म्हणजे प्रेरणा आणि स्फूर्तिस्थान आहे. माझ्या नोकरीची सुरुवात सुद्धा खऱ्या अर्थानं अभयकुमार सरांच्यामुळंच झाली. ज्यावेळेस मी M.Com शिक्षण माझं पूर्ण झालं त्यावेळेस M.Com सेकंड इयरला अपियर असताना माझा नोकरीचा अर्ज प्राचार्य अभयकुमार साहेबांनी स्वतः माझ्याकडे लिहून घेऊन संस्थेमध्ये सबमिट केला होता आणि ज्यावेळेस माझं सिलेक्शन 1983ला जुलैमध्ये झालं त्यावेळेस माझा रिझल्ट लागला होता आणि मी B+ मध्ये पास झाल्यामुळं लगेचच मला त्या ठिकाणी नोकरीची संधी संस्थेमध्ये प्राचार्य अभयकुमार साहेबांच्यामुळं त्या ठिकाणी मला मिळाली. एक दिवसही आयुष्यात मला बेकार राहण्याची कधीही मला गरज पडली नाही. शिक्षण झाल्याबरोबर लगेच नोकरी मिळवणारा एक नशीबवान कार्यकर्ता म्हणून मी समजतो. माझ्या आयुष्यात सर 2 घटना फार महत्त्वाच्या आहेत. माझ्या आयुष्यात शिक्षण घेत असताना मी कधीही शाळेशिवाय महाविद्यालयाच्या शिक्षणाशिवाय कुठलीही ट्युशन लावली नाही. विदाऊट ट्युशनमध्ये त्या ठिकाणी शाळेमध्ये आणि महाविद्यालयात अभ्यास करून गुणवत्ता मिळून त्या ठिकाणी मी आज या पदापर्यंत आलेलो आहे. आणि दुसरं त्या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं वाटतं की मला कधीही बेकार राहण्याची संधी संस्थेमुळे मिळाली नाही. ज्या संस्थेत शिक्षण घेतलं त्या संस्थेमध्ये लगेचच नोकरी करण्याची संधी मला मिळाली आणि हे सगळं त्या ठिकाणी जे माझ्यावरती जे काही त्या ठिकाणी हे मला जी संधी दिली हे खरं म्हणजे मला प्राचार्य अभयकुमार साहेबांच्यामुळे मिळालेली. त्यांच्याशिवाय हे सगळं शक्यच नव्हतं. त्याच्यामुळंच मला संस्था बघायला मिळाली. त्यांच्यामुळंच मला संस्थेमध्ये जिथं जिथं मला माझी इच्छा होती त्या ठिकाणी काम करण्याची संधी प्राचार्य अभयकुमार साहेबांनी दिली. काय वेळेस गोड बोलून, काय वेळेस आदेश देऊन, काय वेळेस रागावून, परंतु त्या ठिकाणी कधीही मला दुरावा त्यांनी निर्माण केल्याने आज तर मला माझ्या त्यांच्या मुलाप्रमाणे सांभाळून कुठल्याही अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी मला ते कधीही त्या ठिकाणी सहकार्य करतात. त्यांचा माझ्यावरती फार उपकार आहेत. कधीही मला त्यांचा महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या दृष्टीने किंवा संस्थेच्या कामकाजाविषयी फोन आल्यानंतर पहिलं विचारतो तुझी तब्येत कशी आहे. म्हणजे माझ्या वडील आई मला ज्या पद्धतीने विचारत होती त्या पद्धतीनं पहिला फोन केल्यानंतर विचारते तुझी तब्येत कशी आहे. कारण सर माझ्यामध्ये 2 वेळेस एन्जिओप्लास्टी झालेली ही साहेबांना चांगलं ज्ञात आहे. त्याच्यामुळे सारखं ते मला तब्येतीच्या अगोदर विचारपूस करतात आणि तब्येत सांभाळून काम कर. एवढं काम करतो एवढे सगळं आमच्यापर्यंत माहिती येते, परंतु हे करत असताना तुझं आरोग्य तू चांगलं सांभाळ हे त्या ठिकाणी. आणि त्याच जोरावर मी आजपर्यंत माझं आरोग्य चांगलं ठेवून त्या ठिकाणी काम करत आलेलं. कुठल्याही प्रकारचं मला आजपर्यंत त्या कुठल्याही रोगामुळे व्याधीमुळं प्रशासनामध्ये किंवा कामकाज करताना अडचणी आलेल्या नाहीत. त्याच्या पाठीमागे खरा आधार आहे तो प्राचार्य अभयकुमार साहेबांचा. त्यांच्याशिवाय मी हे सगळं करू शकलो नसतो आणि या पदापर्यंत येण्याची संधी सुद्धा मला दिली ती अभयकुमार साहेबांनी दिली. कधीही मी बदलीसाठी साहेबांच्याकडे गेलो नाही, कुठलं पद मागण्यासाठी त्या ठिकाणी गेलेलो नाही. माझं काम बघूनच साहेबांनी मला त्या ठिकाणी ती पद दिली आणि त्या पद्धतीने मी त्या पदाला साजेसं काम आणि साहेबाच्या विश्वासाला पात्र राहून त्या ठिकाणी काम करण्याचं मी आजपर्यंत काम केलेलं आहे. त्याच्यामुळं माझ्या
नोकरीच्या आयुष्यामध्ये प्राचार्य अभयकुमार सरांचं स्थान जे आहे ते माझं आईवडिलाप्रमाणे मला आहे. त्यांचे उपकार मी कधी फेडू शकणार नाही. त्यांचं प्रेम जे आजपर्यंत माझ्यावर होतं तेच प्रेम इथून पुढेही राहील याची मी काळजी घेतो आणि त्या पद्धतीनं सरांच्यावर माझे रिलेशन मी ठेवतो. नक्कीच. सर, खरं तर माणसाच्या आयुष्यामध्ये चांगली माणसं येणं अतिशय आवश्यक असतं आणि जर आपल्या आयुष्यामध्ये चांगली माणसं आली तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं. आणि तसंच तुम्हाला अभयकुमारजी साळुंखे साहेब तुमच्या आयुष्यामध्ये आले, त्यांनी तुम्हाला संधी दिली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं केलं आणि आज एक उंच शिखरावरती तुम्ही गेलेला आहात, वेगवेगळी पदं भूषवलेली आहेत. त्याचबरोबर मला तुम्हाला एक थोडासा वेगळा विषयाकडे घेऊन जायचं आहे. आत्ता काही काळापूर्वी जग संकटामध्ये होतं आणि त्यावेळी कोरोनाची लाट, कोरोना खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता आणि त्यावेळेस तुम्ही उपकेंद्राच्या माध्यमातून त्या उपकेंद्रामध्ये कोरोनाची टेस्ट करण्यासाठी तुम्ही परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल पण आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. कोरोनाचा काळ म्हणजे हा सगळ्या आपल्या मानवी समाजासाठी किंवा मानवी जातीसाठी एक संकट काळच होता तो. बरोबर. आणि त्या काळामध्ये बरीच चांगली माणसं, माझे काही बरेचसे मित्रसुद्धा त्याच्यामध्ये इहलोक सोडून गेले आणि जे होते त्याच्यामध्ये बरेच जण त्या ठिकाणी पीडित झालेले होते. हे होत असताना धाराशिव जिल्हा हा पूर्वीपासून मागासलेला जिल्हा म्हणून ओळखला जायचा. आरोग्याच्या सुविधेच्या बाबतीतही त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी सुविधा ह्या कमतरता असल्यामुळं बऱ्याचशा लोकांना आरोग्याच्या सोयी वेळेत न मिळाल्यामुळं त्यांना त्यांचे प्राणसुद्धा गमवावे लागलेले होते. आणि त्यावेळेस जी कोविडची लॅब पाहिजे होती, ती कोविडची लॅब की जिथं तुम्ही पॉझिटिव्ह झालेला आहात की नाही हे कळण्यासाठी जी लॅब पाहिजे होती ती लॅब आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपलब्ध नव्हती. त्या लसच्या टेस्टसाठी आपल्याला सोलापूर किंवा लातूरला जावं लागायचं आणि त्याच्यासाठी विलंब लागायचा आणि त्याच्यातून निदान होऊन येईपर्यंत तो रुग्ण त्या ठिकाणी दगावायचा, अशी परिस्थिती होती. त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यापीठाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात त्यावेळेस मुख्य औरंगाबादला त्या ठिकाणी एक लॅब त्या ठिकाणी सुरू झालेली होती. आणि त्याच धर्तीवर आपल्या उपरिसरामध्ये सुद्धा एक लॅब असावी अशा प्रकारचा मनोदय मी आणि माझे मित्र संजय निंबाळकर आम्ही दोघंही विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होतो. त्यावेळेस आम्ही विद्यापीठाकडे केली आणि त्या तत्कालीन त्यावेळेचे कुलगुरू सन्माननीय प्रोफेसर डॉक्टर प्रमोदजी येवले साहेब यांनीही त्याला मान्यता दिली. आणि त्या पद्धतीनं फक्त आर्थिक भार विद्यापीठ काही उचलणार नाही, परमिशन आपण लॅब करण्यासाठी देतो, पण तुम्ही तिथं त्या पद्धतीनं आर्थिक भार उचला आणि लॅब तयार करण्यास त्या ठिकाणी लागा. ही परमिशन दिल्यानंतर संजय निंबाळकर आम्ही दोघांनी प्रयत्न करून कलेक्टर त्यावेळेसच्या आपल्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम होत्या, त्यांच्याकडे त्या पद्धतीने विचारणा केल्यानंतर त्यांनी परमिशन दिली आणि निधी उभा करण्यासाठी मग त्यांनी पुढाकार घेऊन बऱ्याचशा बँका असतील, सहकारी संस्था किंवा NGO असतील त्यांच्याकडनं आपण निधी उपलब्ध करून दिला आणि अगदी अल्पावधीत आपण ती लॅब त्या ठिकाणी उभा केली. आणि त्या लॅबच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या कोरोनाच्या काळामध्ये जे काही निदान जे काही त्या कोरोनाचं होते ते निदान त्या ठिकाणी करणं शक्य झालं. आणि त्या कामी त्यावेळेचे आमचे प्राध्यापक डॉक्टर दीक्षित जे सध्या त्या परिसराचे संचालक म्हणून काम करत आहेत प्रभारी, तर त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली आणि त्यांनीही निसंकोचपणे कुठल्याही प्रकारची भीती न बाळगता लॅबमध्ये काम करून जेवढे काही लवकरात लवकर त्या ठिकाणी निदान करून देता येतील तेवढे निदान त्या ठिकाणी करून दिले. आणि त्याच्यामुळे बऱ्याच रुग्णांचे त्या ठिकाणी प्राण वाचवण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मदत करता आली. हे खरं म्हणजे त्या एक चांगलं काम आपल्याला या विद्यापीठाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोरोनाच्या त्या पेंडेमिक काळामध्ये त्या ठिकाणी आपल्याला करता आलं, हे मला त्या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं. सर, शिक्षण क्षेत्राबरोबर आपण बोललो, त्याचबरोबर तुम्ही कोरोना काळामध्ये पण अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे. त्याचबरोबर सर तुम्हाला साहित्याची देखील आवड आहे, साहित्य क्षेत्रामध्ये देखील तुम्ही कार्यरत आहात, त्याबद्दल आणि तो पैलू पण आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. अगदी बरोबर आहे सर. ज्यावेळेस आपल्या धाराशिव नगरीमध्ये 93 अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं
त्या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीच्या सगळ्या बैठका आणि सगळ्या प्रकारची पूर्वतयारीची जी काही व्यवस्था असेल ती व्यवस्था सगळी याच महाविद्यालयातून त्या ठिकाणी झाली. ज्या वेळेस साहित्य महामंडळाला बैठका असतील किंवा कुठलेही काही कामकाज त्या साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी त्या ठिकाणी करायचं असेल तर त्याच्या नियोजन करण्यासाठीच्या सगळ्या बैठका मेळावे सगळे याच महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये परिसरामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आले. आणि हे सगळं करत असताना मी सुद्धा एक साहित्यप्रेमी असल्यामुळं त्यावेळेस साहित्य महामंडळाचा स्वागताध्यक्षाची उपाध्यक्षपदाची जबाबदारी महामंडळाने माझ्यावरती दिलेली होती आणि ती मी चांगल्या पद्धतीनं पार पाडली. आणि ते साहित्य संमेलन जे एक यशस्वी म्हणजे सगळ्यांना भीती होती की उसनासारख्या मागासल्या भागामध्ये साहित्य संमेलन कसं होणार, शक्य होणार का, यशस्वी होणार का, परंतु आव्हान होतं ते. परंतु ते आव्हान पेलून सुद्धा म्हणजे सगळ्यात चांगल्या पद्धतीचं साहित्य संमेलन पार पाडण्याचं काम धाराशिवकरांनी त्या ठिकाणी केलं. आणि ते करण्यामध्ये माझ्या महाविद्यालयाच्या वतीनं मला जेवढा वाटा देता येईल तेवढा देण्याचा मी प्रयत्न केला आणि ते साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याच्यानंतर सुद्धा ज्या वेळेस साहित्य महामंडळाचे काही कार्यक्रम असतील, काही उपक्रम असतील, ते सुद्धा त्याला सुद्धा व्यासपीठ महाविद्यालयाचं उपलब्ध करून देण्याचं काम मी सध्या करतोय. काही कुठल्याही साहित्यप्रेमीचा कुठलाही कार्यक्रम असेल तर तो कार्यक्रम महाविद्यालयामध्ये चांगल्या पद्धतीने आम्ही पार पाडतोय. साहित्याबरोबरच जे भाषाविषयक पंधरवाडे असतील ते पंधरवाडा शासनाच्या वतीनं असेल किंवा साहित्य महामंडळाच्या वतीनं असेल ते सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारी हे महाविद्यालय चांगल्या समर्थपणे पार पडत आहे. आणि जसं साहित्य संमेलन पार पाडलं तसंच आपल्याकडलं जे नाट्य संमेलन झालेलं होतं ती सुद्धा जबाबदारी पार पाडण्यामध्ये या महाविद्यालयाचा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा फार मोठा वाटा त्याच्यात आहे. त्याच्या सुद्धा बैठका, त्याला सुद्धा आर्थिक मदत जी काय असेल ती सगळं या महाविद्यालयातून सगळ्या माझ्या सहकार्याकडून करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जे काही धाराशिवकरांचे जे उपक्रम असतील त्या उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग या महाविद्यालयानं नेहमी नोंदवलेला आहे आणि इथून पुढे नोंदवत राहील अशा प्रकारची मी आपल्याला त्या ठिकाणी आश्वासन करतो. नक्कीच. सर, आपण तुमचा जो प्रवास आहे तो खरंच खूप मोठा आहे आणि मग अशी म्हटलं तसं तो प्रवास पूर्णपणे उलगडण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण ते शक्य नाही आहे. पण बघूयात, जेवढं शक्य आहे तेवढं आपण करूयात. दुसरा प्रश्न असा आहे की सर, तुम्ही एवढा दीर्घकाळ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात, तर या काळामध्ये कधी तुम्हाला नैराश्याने ग्रासलं का किंवा काही अडचणी आल्यानंतर तुम्ही निराश झाला होतात का, आणि तसं काय असेल तर तुम्ही त्याच्यावरती कशी मात केली? सर, हा प्रश्न तुम्ही विचारला. नैराश्य हा माझ्या आत्तापर्यंतच्या या व्यावसायिक प्रवासामध्ये कधीच आलेला नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे म्हणजे मी माझं आरोग्य चांगलं जपलेलं आहे आणि मला लोकांचं सहकार्य चांगल्या पद्धतीनं मिळत गेलेलं आहे. आणि एक शिस्तप्रिय प्रशासन जे करत असताना काही लोकांना त्या ठिकाणी शिस्त लावताना थोडंसं वाईट वाटतं, परंतु नंतर ज्यावेळेस त्याचे फायदे मिळतात त्यावेळेस त्यांना वाटतं की खरंच साहेबांच्या बरोबर होतं, प्रशासन तेच बरोबर होतं. आणि हे करत असताना खऱ्या अर्थानं त्याला त्या ठिकाणी स्वतःच्या आरोग्याची सुद्धा जोड असणं फार महत्त्वाची. माझ्यावरती 2 प्रसंग एन्जिओप्लास्टीचे आले. एकदा माझा अपघाती झाला होता, ॲक्सिडेंटही झाला होता, त्याच्यातूनही मी निभावून गेलेलो होतो. त्याच्यानंतर माझं त्या ठिकाणी मोतीबिंदूचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्याच्यातून. परंतु मी कधीही माझं आत्तापर्यंत रेकॉर्ड काढून बघा की मी कधीही 4 दिवसापेक्षा जास्त मेडिकल रजा सलग कधीच घेतलेलं नाही. माझा ॲक्सिडेंट झाला, हात मोडला होता, हाताचं प्लास्टर केलं, 3ऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये मी सहभागी झालेलो होतो. डोळ्याचं ऑपरेशन झालं, 2ऱ्या दिवशी मी क्वार्टरमध्ये बसून माझं कामकाज कॉलेजचं प्रशासन केलेलं. एन्जिओप्लास्टी माझी झाली, 8 दिवसात मी महाविद्यालयामध्ये हजर होऊन माझं कामकाज मी करत गेलो. म्हणजे आरोग्याचं कारण दाखवून विश्रांती घेण्यासाठी म्हणून वेळ घेण्याचं मी कधी तशी त्या ठिकाणी वेळ संस्थेवरती येऊ दिली नाही, प्रशासनाला कधी अडचण तशी येऊ दिलेली नाही. सुट्टीचा कालावधी असला तरी सुद्धा मी सुट्टीमध्ये सुद्धा माझा पूर्ण वेळ, आत्ताचा तर माझा दिनक्रम बघितला तर मी सकाळी 9ला आलो की रात्री 9-10च्या पुढंच मी घरी जातो.
गेटमध्ये एकदा आलो की माझ्या 12 तासाचा कालखंड हा सगळा या परिसरामध्ये असतो. बाहेरमध्ये कधी शहरात सुद्धा कधी फिरायला मी जात नाही. बरोबर एवढं मी वाहून घेतलेलं आहे आणि मला त्याची आवडही आहे. बरोबर आणि प्रशासन करत असताना जेवढा तुम्ही वेळ तुमच्या प्रशासनामध्ये द्याल तेवढे तुमचे प्रश्न कमी होतात. बरोबर जेवढं तुम्ही खुर्चीवरती बसाल तेवढे तुमचे त्या ठिकाणी निर्माण होणारे प्रश्न थांबतात. हे मी ओळखून त्या ठिकाणी मॅक्झिमम वेळ त्या ठिकाणी प्रशासनासाठी दिला. दौऱ्याच्या निमित्तानं औरंगाबादला मिटिंगला गेलो, कोल्हापूरला मिटिंग गेलो. ज्या दिवशी गेलो रात्री 2ला जरी आलो तो सकाळी 9ला मी महाविद्यालयाच्या प्रशासनासाठी माझ्या केबिनमध्ये हजर असतो. हे सगळं करत असताना प्रशासनाला वेळ दिल्यामुळं कुठलेही प्रश्न निर्माण होऊ दिले नाहीत. निर्माण झाले तर त्या वेळेस त्या ठिकाणी मी निपटून घेतले आणि कुठल्याही प्रकारच्या प्रशासनामध्ये व्यत्यय येऊ दिला नाही. हे खऱ्या अर्थानं माझ्या प्रशासनाचं एक गुपित आहे. नक्कीच. म्हणजे कायम कामात राहणं हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे. म्हणजे आयुष्यामध्ये नैराश्य जर यायचं नसेल तर त्याच्यावरती सगळ्यात मोठं आणि गुणकारी औषध म्हणजे कामामध्ये राहिलं पाहिजे. बरोबर. सर तुम्ही एवढं शैक्षणिक क्षेत्र असेल, साहित्य क्षेत्र असेल, समाजकारण असेल, या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आईची प्रेरणा आहे तुमच्या पाठीमागं, अभयकुमारजी साळुंके साहेबांची प्रेरणा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी कोणाची प्रेरणा आहे का किंवा स्वयंस्फूर्तीनं तुम्ही प्रेरित होऊन काम करता? सर प्रेरणा आईची तर होतीच. हो. प्राचार्य अभयकुमार साहेबांचे तर मी स्फूर्तीस्थानच प्रेरणास्थानच माझं मी मानतो. परंतु हे करत असताना स्वतःला त्या ठिकाणी स्वतःची जबाबदारी पार पाडत असताना ज्या समाजानं आपल्याला जन्म दिला, ज्या समाजानं आपल्याला वाढवलं, ज्या समाजानं आपल्याला संस्कारित बनवलेलं, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. या सामाजिक बांधिलकीतून त्या ठिकाणी काम करण्याचा मी सतत प्रयत्न केला. सर सुरुवातीच्या काळी ज्यावेळेस 1993ला आपल्या भागामध्ये भूकंप झाला होता, त्या भूकंपामध्ये पहिलं मदतीचं कार्य करणारं महाविद्यालय हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय होतं. ज्यावेळेस 30 सप्टेंबरचा तो दिवस होता 1993चा, पहाटे आम्हाला मेसेज कलेक्टरकडनं आमचे प्राचार्य त्यावेळेचे तत्कालीन पोपटराव चव्हाण साहेब होते, त्यांना मेसेज आला की तुमच्याकडे जेवढे NSSचे युनिट असतील, विद्यार्थी जेवढे शिक्षक असतील त्यांना सगळ्यांना मदत करण्यासाठी सास्तूर या गावी त्या ठिकाणी पाठवून द्या. आणि त्यांनी त्या पद्धतीनं आम्हाला वाहनाची सोयी 2 बस पाठवून दिल्या होत्या. सरांचा मी कार्यक्रम अधिकारी असल्यामुळं मला फोन आला. मी माझ्या जिल्ह्यातील NSSचा जिल्हा समन्वयक असल्यामुळं सगळ्या कार्यक्रमाधिकाऱ्यांना फोन केले आणि माझ्या सगळ्या सहकारी प्राध्यापकांना आणि जेवढे विद्यार्थी माझ्या संबंधित होते त्यांना फोन करून सकाळी 7च्या आत त्या ठिकाणी महाविद्यालयात बोलवून घेतलं आणि फावडे खोऱ्या घेऊन आम्ही सगळे मदतीला पहिल्यांदा सास्तूर त्या ठिकाणी गेलो. आणि त्या ठिकाणी काम करत असताना कुठल्याही प्रकारची मुभा म्हणजे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी मी प्राध्यापक ही आहे न बाळगता जे पडेल ते काम आम्ही त्या ठिकाणी केलं. अगदी काही ढग्याखाली असणारी जी प्रेत होती मानवाची ती सुद्धा काढण्याचं आम्ही काम केलं. हे करत असताना परत धक्के बसायचे, ते धक्के बसताना परत भिंती पडायच्या, ते पडल्यानंतर आपला विद्यार्थी कोण दुखावेल याची भीती असायची. परंतु त्याची तमा न बाळगता विद्यार्थ्यांनी आणि सोबत आलेल्या सगळ्या प्राध्यापकांनी तिथं मदत काम त्या ठिकाणी केलं. म्हणजे माणसाचा जन्म कसा आहे आणि माणसाचा मृत्यू किती सोपा आहे हे त्या भूकंपाच्या काळात आम्हाला बघायला मिळालं. आणि तिथं ते केल्यानंतर कुठलाही असा प्राध्यापक आमचा किंवा कुठलाही विद्यार्थी असा नव्हता की फक्त बघ्याची भूमिका घेणारे नव्हतं. जे पडेल तो त्या ठिकाणी काम करत होतो. हे सलग 4 दिवस आम्ही त्या ठिकाणी काम केलं सर. काही ठिकाणी तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्हाला विनंत्या त्या लोकांच्याकडनं जे जिवंत होते त्यांच्याकडनं यायच्या की सर इथं माझ्या घरातले 4 माणसं अडकले, तेवढं काढा, हे काढा, ते काढा. ते काढत असताना दुसरा कोणतरी पाय वडून आम्हाला घेऊन जायचा. जिथं जिथं काढता येईल तेवढं काढले. एक तर क्षण तुम्हाला सांगायचं म्हणजे सास्तूरच्या एका वाड्यामधलं एक मूल त्या माणसानं सांगितले की ती माझी पत्नी आणि मूल तिथं आहे आणि जो पाळणा असतो त्या पाळण्यात मूल झोपलेलं होतं. ते मातीच्या ढिगाऱ्याखाली ते गेलेलं होतं, म्हणजे मयत झालेलं होतं. पण ते काढल्यानंतर ते हातात घेतल्यानंतर ते बाळ बघितलं, त्याच्या अंगातला जो जबला आणि डोक्याला जो टकूचं बांधलेलं होतं ते बघितलं आणि ते व्रतावस्थेत घेतल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसवा आल्याशिवाय राहिलेलं नव्हतं. आणि एवढे आमच्याकडे आता
कोल्हे सर आमचे एस.एन. कोल्हे सर म्हणून होते. हां ते एवढा शांत आणि ही माणूस, पण त्याला सुद्धा त्या ठिकाणी अस्व त्या ठिकाणी आली. आणि ते फोटो ते बघितल्यानंतर, अजूनही आमच्याकडे तो फोटो आहे, तर बघितल्यानंतर मनुष्याचं मरण किती सोपं आहे अरे आणि कशा पद्धतीने माणसाला मरण येतं हे आम्ही फार जवळून बघितलेलं होतं. अशी कामं त्या ठिकाणी करत असताना सुद्धा कधी कुणाचे त्या ठिकाणी आम्हाला आदेश किंवा कुणाचा हुकूम मिळावा याची वाट न पाहता आम्ही ते काम केलं. आणि त्याची नोंद आमची विद्यापीठाने घेतली आणि तत्कालीन राज्यपाल आमचे PC अलेक्झांडर होते, त्यांनी त्या ठिकाणी नोंद घेतली होती आणि आम्हाला त्या पद्धतीनं त्यांनी आमचं अभिनंदनही त्या ठिकाणी केलं होतं या कामाबद्दल. ते काम केलं. त्याच्यानंतर त्याच भागामध्ये आमची NSCची शिबिरं होती, त्या भूकंपग्रस्ताच्या पुनर्वसनाचं, ती शिबिरंही आम्ही त्या पद्धतीनं त्या भागामध्ये चेन सिस्टीमनं जिल्ह्यातील सगळ्या माधुऱ्याची एकाच वेळीस त्या ठिकाणी आम्ही घेतली होती. त्याच्यातूनही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. जिथं महापूर आलेला होता, मिरजमध्ये मी काम करत असताना त्या अलमट्टी धरणाच्या उंचीमुळं पूर आलेला होता आणि सगळे सांगली मिरजेमध्ये पाणी होतं. खेडेगावात लोक अडकले होते, तर त्या लोकांना औषध उपचार आणि जे काही घरामध्ये मागून भाकरी वगैरे मिळतील ते सगळं घेऊन ते विद्यार्थी होडीनं जाऊन आम्ही त्या लोकांपर्यंत अन्न पुरवण्याचं आणि वाचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं होतं. म्हणजे जिथं जिथं त्या ठिकाणी नैसर्गिक संकट येतील त्या ठिकाणी हिरिरीनं जायचं आणि त्या ठिकाणी कामकाज करायचं. त्यासाठी कुणाच्या आदेशाची वाट बघायची नाही, अशा पद्धतीने ते कामकाज करत गेलो. हे करत असताना ही प्रेरणा आम्हाला जी मिळाली ते खऱ्या अर्थानं मला बाबा आमटेचा आनंद आश्रमाला मी भेट दिलेली होती. त्यांचं जे काम बघितलेलं होतं कुष्ठरोग्यासाठीचं, तो माणूस त्याचे सगळं कुटुंब त्या कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्या ठिकाणी झटणाऱ्याने बघितलेलं होतं. ही माणसं एवढी काम करतात तर आपण का करू नये, तर आपल्याला सुद्धा त्या पद्धतीनं करता येऊ शकतं. ही प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी आम्ही आजपर्यंत काम केलं. सर दुसरी एक प्रेरणा याच्यातून त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला आठवते, सांगायला मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आमची ही जी संस्था आहे त्या संस्थेच्या एकूण 400 जवळपास 10 शाखा आहेत महाराष्ट्रभर. आम्ही जवळजवळ 8 ते 9,000 गुरुदेव कार्यकर्ते या शिक्षण संस्थेत काम करतोय. त्या संस्थेच्या प्रशासनाची जबाबदारी एक महिला सांभाळते. प्राचार्या शुभांगीताई गावडे म्हणून ज्या मुख्याध्यापिका आहेत त्या या संस्थेच्या सेक्रेटरी पदाची जबाबदारी सांभाळत आहेत आणि आमच्या 8-9,000 गुरुदेव कार्यकर्त्याचं सगळं प्रशासन त्या पाहत आहेत. आणि त्यासुद्धा कर्करोगातून त्या ठिकाणी बाहेर पडून त्या ठिकाणी त्याच्यावरती मात करून अहोरात्र त्या ठिकाणी काम करतात. एक महिला अशा दुर्धर आजारावरती मात करून काम करत असेल तर आपण तर धडधाकट आहोत, आपण का करू नयेत. ही प्रेरणा घेऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा उत्तेजना मिळते आणि त्या पद्धतीनं आम्ही ती प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी काम करतो. आणि हे सगळं करत असताना सर खऱ्या अर्थानं जी प्रेरणा आम्हाला मिळते ते परमपूज्य बापूजीने आम्हाला जी दिलेली शिकवण आहे, जे ध्येय आहे, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार, या एका वाक्यातून त्या ठिकाणी आम्ही प्रेरणा घेऊन काम करतो. आणि आम्हा सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना हे काम करत असताना समाजाभिमुख शैक्षणिक कामकाज करत असताना बापूजीने एक आम्हाला सगळ्या गुरुदेव कार्यकर्त्यांना एक शिकवण दिलेली आहे, एक तत्व प्रणाली दिलेली, एक पंचसूत्री घालून दिलेली आहे. सत्यशील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूक, प्रवृत्ती, शाळा, ही तत्व प्रणाली अंगीकारून प्रत्येकाने काम करायचं. आपलं काम करत असताना जे काय करायचं ते प्रामाणिकपणे सत्य करा, खरं ते करा, चारित्र्य सांभाळा, शील सांभाळा, प्रामाणिकपणे काम करा आणि जिथं अन्याय होतो तिथं त्या ठिकाणी पेटून उठा आणि त्याला प्रतिबंध करा. अशा प्रकारची शिकवण बापूजीने आम्हाला दिलेली आहे. तसंच आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण विद्यार्थ्यांना सगळ्याला दिलेली आहे, शिका, संघटित आणि संघर्ष करा, हे सुद्धा लक्षात घेऊन आम्ही त्या प्रेरणेतून त्या ठिकाणी काम करतोय. त्यामुळं हे काम करत असताना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी आम्हाला काय होईल, याच्यातून काय परिणाम होतील, काय होईल ह्याचा आम्ही कधी विचार करत नाही. जे काम करायचं ते चांगलं करायचं, सत्य प्रामाणिकपणे काम करायचं आणि त्यागी भावनेतून करायचं. त्याच्यातून स्वार्थ काही साधण्याचा प्रयत्न कधीच करायचा नाही. सर बापूजी साळुंके हे एक हाडाचे शिक्षक होते.
त्यांच्या कुटुंबामधला त्यांनी कधीही कुटुंबाचा विचार केला नाही. हां हां माझे गुरुदेव कार्यकर्ते जे संस्थेतले काम करणार आहेत ते सगळं माझं कुटुंब आहे. बर या भावनेतून बापूजींनी पायपीट करून आधी कोल्हापूर पासून बीड पर्यंत येऊन बर गड इंग्लज पासून आषाळगड कुठे त्या गुजरात बॉर्डरला हो तिथपर्यंत पायी प्रवास करून बापूजीने या शाखा विस्तार केलेला आहे. कधी संसाराचा कधी आपल्या कुटुंबाचा बापूजीने विचार केलेला नाही. फक्त बहुजन समाजातली मुलं शिकली पाहिजेत, त्यांच्या घरापर्यंत शिक्षण गेलं पाहिजे, हे उदात्त हेतू घेऊन बापूजीने हा शिक्षण प्रसार केला. आणि तोच वसा घेऊन प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब आणि त्याच्यानंतर त्यांचेच अनुयायी म्हणून आज आम्ही हे काम करतोय. त्याच्यामुळे ही जी प्रेरणा आम्हाला कामाची मिळते ही पहिले बापूजीची पासून मिळते आम्हाला. तीच प्रेरणा अभयकुमार साळुंखे साहेबांच्याकडे मिळते, तीच प्रेरणा आमच्या शुभेंगीताई गावडे मॅडमकडनं मिळते. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या जोरावरती आम्ही आज समाजामध्ये काम करतोय. याचं आम्हाला खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी समाधान वाटतंय काम करत असताना. नक्कीच सर, खरं तर मी सुद्धा स्वतःला भाग्यवान समजतो. माझं शिक्षणसुद्धा आपल्याच महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. 5 वर्ष मी इथं शिक्षण घेतलेलं आहे. आणि मी असं म्हणाल की जो विद्यार्थी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये शिकतो तो आयुष्यामध्ये कधी वाया जात नाही, अगदी आयुष्यामध्ये तो यशस्वीच होतो. आणि सर मला जाता जाता तुम्हाला एक शेवटचे 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे की आज तुम्ही रिटायरमेंट जवळ आलेली आहे आपली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. आजचे जयसिंगराव देशमुख आणि शेतकऱ्याचा मुलगा जयसिंगराव देशमुख जो की शिक्षणासाठी झगडत होते, शिक्षणासाठी त्यांना अडीअडचणी आल्या, त्या अडीअडचणीवरती मात करून त्यांनी सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या, शिक्षण पूर्ण केलं, नोकरी वगैरे ह्या गोष्टी सगळ्या झाल्या. तर ते जयसिंगराव देशमुख आणि आजचे जयसिंगराव देशमुख यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सर, अत्यंत चांगला प्रश्न तुम्ही विचारला. म्हणजे माझे बालपणीचे दिवस आठवतात मला. ज्यावेळेस मी शिक्षणासाठी धडपड करत होतो, माझी आई मला त्या पद्धतीने प्रेरणा देत होती. परंतु अनेक अडचणी यायच्या. त्यावेळेस घरामध्ये 2 खोल्याचं घर, आम्ही 6 भावंड, पुन्हा आमची एकत्र फॅमिली असल्यामुळं येणं जाणं, नातेवाईक सगळे जवळ असल्यामुळे सारखं येणं जाणं. आणि त्या पद्धतीनं घरामध्ये शैक्षणिक वातावरण काहीच नाही. आम्ही कुठल्या वर्गात शिकतोय आमच्या वडिलांना माहिती नसायचं. फक्त पास झाल्यानंतर बाकीचे वडील पेढे वाटायचे, आमचे वडील आम्हाला मार द्यायचे. कारण त्याचं असं होतं की त्यांची इच्छा होती की माझा मोठा मुलगा हा आमची शेती पिढी जात मोठी असल्यामुळं शेतीमध्ये जावा ही त्यांची इच्छा असायची. परंतु मी प्रत्येक वर्षी पास होत जायचो, त्याच्यामुळं मला पेढे न मिळता मला मार मिळायचा. परंतु ते मार सुद्धा मला प्रेमाचा मिळायचा. त्या जोरावरतीच मी शिक्षण केलं. माझ्या घराच्या समोरच्या बाजूला मी सर आर्य समाजच्या तिथं 2 खोल्यामध्ये राहत होतो आम्ही. माझ्या घरामध्ये तसं अभ्यास करायला जागा सुद्धा नसायची. मग पुढच्या बाजूला एक हौद होता, त्या हौदाच्या कट्ट्यावरती बसून नगरपालिकेच्या लाईट रस्त्यावरची त्या लाईटच्या पोलखाली बसून आम्ही सुरुवातीला अभ्यास केला. महाविद्यालयामध्ये ज्यावेळेस मी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला त्यावेळेस महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आणि त्यावेळेस स्टडी रूम असायची. त्या स्टडी रूममध्ये अभ्यास, आणि स्टडी रूम बंद झाल्यानंतर त्या व्हरांड्यातल्या स्टेजवरती त्या लाईट खाली बसून त्या ठिकाणी अभ्यास आम्ही पूर्ण केलेला आहे. आणि याच महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला एक आमराई होती, नाईकवाडीची आमराई. आता ते पुष्पक हॉटेल वगैरे झालंय. ते आमराई शांत एरिया होता एकदम, त्यावेळी वस्ती काहीच नव्हती सोबत. त्या ठिकाणी दुपारी जाऊन अभ्यास करायचा. म्हणजे घरात कुठल्याही प्रकारचा अभ्यास मला करण्याची त्या ठिकाणी तशी उपलब्धता नव्हतीच, सोयी नव्हत्याच. अशा दुर्मिळ परिस्थितीमध्ये अभ्यास करायचा. वडिलांचाही त्या ठिकाणी मन मिळवण्यासाठी मग दुपारी सकाळी कॉलेज करायचं, दुपारी शेताकडे जायचं, सायकलवर जायचं, कधी बसनीच कधी सायकलवर जायचं, शेती बघायची. आणि संध्याकाळी आल्यानंतर मग घरी जेवण करून परत महाविद्यालयात येऊन वरांड्यात बसून अभ्यास करायचा. अशा पद्धतीनं पूर्ण माझं आयुष्यामध्ये शिक्षण झालेलं आहे. हे करत असताना कुठलीही ट्युशन मी सुरुवातीला तुम्हाला सांगितले, कुठलीही ट्युशन मी लावलेली नाही. महाविद्यालयातली पुस्तकं घ्यायची आणि जेवढं काही त्या ठिकाणी नोट्स काढेल. आणि माझे ज्यावेळेचे शिक्षक, एक शिक्षकाचं जर तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं, प्राध्यापक सर, तर NM आचार्य नावाचे एक प्राध्यापक माझ्याकडे होते. मला त्यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. इकॉनॉमिक्स शिकवायचे. ते माणूस कधीही त्या ठिकाणी हातामध्ये किंवा कुठेही टेबल पुस्तक वही न ठेवता
45 मिनटं अगदी सलग त्या ठिकाणी लेक्चर घ्यायचे बर आणि नोट्स देत असताना सुद्धा कुठल्याही पॉईंट्स किंवा पुस्तकाचा अवलंब न करता नोट द्यायची बर आणि त्या नोट्स इतक्या परफेक्ट असायच्या त्याच्यावर तेवढं वाचन करून त्याच्यावरती जरी परीक्षा दिली तरी त्या ठिकाणी तुम्हाला 90-100% मार्क्स मिळतील. इतक्या परफेक्ट नोट्स असायच्या. आमच्या नोट्स इतर माधुले ती मुलं त्यांची घ्यायची. बर असे तज्ज्ञ प्राध्यापक होते आणि त्याच्या अनुभवाचा त्यांच्या शिकवण्याचा फायदा आम्हाला झाला. ग्रंथालयामधून ग्रंथसंपदा आम्हाला उपलब्ध व्हायची, त्याच्यामुळे त्याचा फायदा झाला आणि त्याच्यातून पूर्ण माझं शिक्षण झालं. अनेक संकट आली, ही संकटावरती मात करत त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. उच्च शिक्षण घेण्यासाठी औरंगाबादला जाण्याची वेळ आली, बर पण तिथं जाण्या इतकी माझी आर्थिक परिस्थिती घरची नव्हती, लहान भावंडे वगैरे होती. तरी सुद्धा माझे त्यावेळेसचे मामा माझे हनुमंतराव पाटील म्हणून ऑडिटर होते औरंगाबादला, त्यांच्याकडे राहून मी SB कॉलेज औरंगाबादला माझं M.Com शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण मात्र सोडलं नाही. आणि शिक्षण पूर्णपणे त्या ठिकाणी केल्यानंतर त्यातनं गुणवत्ता सिद्ध करून ही नोकरी मिळवली आणि नोकरी केल्यानंतर सुद्धा मी माझं शिक्षण अपूर्ण ठेवलं नाही. सतत पुन्हा सारखं शिक्षण घेतच गेलो. म्हणजे कायम आपण विद्यार्थीच राहायचं या भूमिकेतून त्या ठिकाणी माझं मी व्यावसायिक वाटचाल करत गेलो. त्याच्यामुळं आज या पदापर्यंत त्या ठिकाणी मी आलो आणि या पाठीमागं या पदापर्यंत येण्यापाठीमागं माझा हा जो प्रवास आहे आणि माझी ही जी काही खडतर तपश्चर्या आहे हीच त्याला कारणीभूत आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी माझा प्रवास मी यशस्वी झाला असं मी मला मानायला मानतो आणि समाधान माझं मी आजपर्यंतच्या प्रवासाबद्दलचं व्यक्त करतो. सर, खरं तर तुमचा शैक्षणिक क्षेत्रामधील जो अनुभव आहे तो दीर्घकाळ असा अनुभव आहे. जाताना मी तुम्हाला शेवटचा एकच प्रश्न विचारतो आता की सध्याचं वातावरण बघता पालक आणि विद्यार्थ्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन कराल? तुमच्या काळामध्ये असं काही विशेष वेगळं असं नव्हतं. ट्युशन असतील किंवा मार्गदर्शन असतील किंवा आत्ता तुम्ही म्हटलात तसं की बाबा माझा मुलगा कुठल्या वर्गात आहे ते पण आईवडिलांना माहीत नसायचं. त्यानंतरची आमची पिढी आली, थोडंसं लक्ष आमच्या पिढीकडे होतं आणि आताच्या पिढीला सर्व गोष्टी उपलब्ध आहेत तरीसुद्धा त्यांना अपयश येतं आहे. तर त्या पाल्याला आणि त्या पाल्याच्या पालकांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? अगदी चांगला प्रश्न विचारला सर. पहिलं मी पालकाविषयी बोलू इच्छितो. नक्कीच. पालकांनी एकतर आपल्या पाल्याचा जो IQ आहे, जो बुद्ध्यांक आहे तो विचारात घेऊन पुढची स्वप्न त्या ठिकाणी रंगवली पाहिजेत. बरोबर. अतिरंजित स्वप्न रंगवून त्या पाल्यावरती जर का तुम्ही अत्याचार करायला लागला आणि त्याच्याकडून नको त्या अपेक्षा करायला लागला तर त्याच्यामध्ये यश तर मिळतच नाही आणि पश्चात्तापाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. तर याच्यासाठी पालकाने आपल्या पाल्याचा बुद्ध्यांक लक्षात घेऊन त्या पद्धतीनं त्याच्याकडनं पाल्याकडनं अपेक्षा ठेवाव्यात. हे पहिलं माझं पालकांना त्या ठिकाणी उपदेश असेल. दुसरं त्या ठिकाणी आहे की ज्या तुमच्या स्थानिक ठिकाणी तुम्हाला सोयीसुविधा उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. उगीच कुठला तरी शेजारच्याचा मुलगा तिकडे चालला म्हणून आपल्या पाल्याला तिकडे घालायचा, तिथं जो शिक्षण घेणार ती सोय तुमच्या स्थानिक ठिकाणी असेल तर त्याचा तुम्ही उपयोग करून घेतला पाहिजे. तुमच्या देखरेखीखाली, तुमच्या नियंत्रणाखाली तुमचा पाल्य राहिला तर त्या ठिकाणी 50% त्याला चांगल्या पद्धतीनं यशस्वीतेकडे त्या पाल्याला जाता येतं. एक कंट्रोल तुमच्यावरती राहतं, तुमचं त्याच्यावरती राहतं आणि त्या पाल्यालाही भीती राहते की पालक बघणारा पालक बघतोय हे. आणि स्थानिक ठिकाणी असणाऱ्या सुविधेचा उपयोग करून घेतला पाहिजे. तिसरा महत्त्वाचा भाग आहे त्या ठिकाणी की ज्या आता जे फॅड चालू आहे मध्ये जे ट्युशनचं फॅड होतं, आता अकॅडमीचं फॅड आलेलं आहे. हे तुम्ही त्या ठिकाणी बदलत्या परिस्थितीने स्वीकारा, परंतु स्वीकारत असताना जो मूळ अभ्यास आहे, जो मूळ अभ्यासक्रम आहे त्यालाही विसरता कामा नये. आज काय झालेलं आहे की पर्टिक्युलरली 12वीचं वर्ष हे टर्निंग इयर म्हणून आपण समजतो. त्यावेळेस पालक काय करतात की त्या मुलाचं कुठेतरी एखाद्या ग्रामीण भागामध्ये प्रवेश घ्यायचा आणि कुठल्या तरी अकॅडमीत टाकायचं. याच्यामध्ये आपण त्या मुलाची, त्या शैक्षणिक त्याच्या उपक्रमाची आपण फसवणूक करतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. एक तर ज्या शाळेत प्रवेश घेतला तिथं तुमची उपस्थिती नसते, तिथे अनुपस्थिती दाखवायची आणि अनुपस्थिती दाखवून फक्त परीक्षेला जायचं. चुकीचं त्या ठिकाणी 70% हजेरी दाखवून त्याची परीक्षेला फॉर्म भरायचं. ह्या सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्याच्या पुढच्या दृष्टीनं घातक आहेत. जिथं तुम्हाला घ्यायचं आहे ना तिथंच प्रवेश घ्या. त्याला तुम्हाला त्या शाळेच्या अभ्यासक्रमावरती त्याच्यातून परिपूर्ण तो विद्यार्थी आपला पाल्य होत नाही असं वाटत असेल
तर तुम्ही त्या ठिकाणी अकॅडमीचा वगैरे उपयोग करून घ्या. अकॅडमीला जाण्याइतपत त्याचा IQ त्या पद्धतीनं विद्यार्थ्याचा असेल, पाल्याचा असेल, तर त्याला त्याच्यावरती तो बोजा टाका. परंतु त्या मुलाला तेव्हा त्या पाल्याला त्याचा IQ विचारात न घेता, बुद्ध्यांक विचारात न घेता, त्याचा अभ्यासाचा कल लक्षात न घेता, त्याच्यावर जर तुम्ही त्या गोष्टी आपल्या लादा लागला, आपल्या अपेक्षा लादा लागला, तर त्याच्यातून कधी यश मिळत नाही. विद्यार्थ्यालाही त्याच्यातून त्या ठिकाणी एक प्रेशर खाली तो राहतो आणि त्याच्यातून तो विद्यार्थी मग फ्रस्ट्रेशनकडे जातो आणि नको त्या गोष्टी पुढे भविष्यात घडतात. तर त्यासाठी पण पालकांना माझी विनंती आहे की त्या पाल्याचा IQ बघा, बुद्ध्यांक बघा, त्याचा कल बघा, त्याची पात्रता बघा आणि त्या पद्धतीनं त्याला त्या ठिकाणी पुढच्या शैक्षणिक उपक्रमाची किंवा शैक्षणिक सुविधा देण्याचा प्रयत्न करा. पाल्यांनाही माझी विनंती आहे, विद्यार्थ्यांनाही माझी विनंती आहे की बाळांनो, तुम्ही आता फार चांगल्या युगामध्ये शिक्षण घेता, चांगल्या सुखसुविधा, सगळ्या सुविधा तुम्हाला उपलब्ध, अशा अवस्थेमध्ये तुम्हाला शिक्षण सोय मिळते. आमच्या काळामध्ये आम्हाला कुठल्या फॅकल्टीला जायचं हे सांगायला सुद्धा कोण नव्हतं. आता तुमचे पालक त्या पद्धतीचे आहेत, तुमचे गुरुजन त्या पद्धतीनं तुम्हाला मार्गदर्शन करतात. त्याचा आदर्श घेऊन तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं शिक्षण ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी शिक्षण घ्या. एखादा क्रीडा क्षेत्रामध्ये ज्याला आवड आहे त्याच्यात त्यांनी नैपुण्य करावं. एकाला कला क्षेत्रात आहे, एकाला अभिनय क्षेत्रात आहे, एकाला लेखन क्षेत्रात, साहित्य क्षेत्रात आहे, एखाद्याला समाजकारणामध्ये आवड आहे, एखाद्याला राजकारणामध्ये जाण्याची, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही आवड जोपासावी आणि आपलं ध्येय भविष्याचं निश्चित करून त्या ध्येयपूर्तीसाठी त्या ठिकाणी मग तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. सर, पुणे विद्यापीठाचे एक कुलगुरू होते पूर्वीचे, डॉक्टर नरेंद्र जाधव म्हणून. सर, एक झोपडपट्टीतून उभा राहिलेला मुलगा कुलगुरू पदापर्यंत गेला, पंतप्रधानाच्या सल्लागारापर्यंत गेले. तर त्यांचं एक व्याख्यान आणि त्यांचं एक पुस्तक आहे, मी आणि माझा बाप नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी उपदेश केलेला आहे की विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की आपला कल कुठं आहे, आपल्याला कुठल्या क्षेत्राची आवड आहे, त्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्ही यशाचं शिखर गाठलं पाहिजे, तिथपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. शेजारी जातोय, बाकीचे सवंगडी जात आहेत म्हणून त्याचा अनुकरण करून आपण आपलं आयुष्य बर्बाद न करता आपल्या इच्छेनुसार, आपल्या अपेक्षेनुसार जिथं आवड आहे त्याच्यामध्ये तुम्ही करिअर तुमचं निर्माण करावं, हा त्यांचा उपदेश आहे आणि तो खराच आहे. आणि त्या पद्धतीनं प्रत्येकाने आपापलं करिअर करावं, हाच माझा उपदेश राहील. प्रत्येकाने डॉक्टर, इंजिनियर व्हावं ही त्या ठिकाणी स्वप्न रंगून आहेत. अनेक क्षेत्र आहेत भरपूर. सचिन तेंडुलकर आज या क्रीडा क्षेत्रामध्ये एवढा मोठा झाला की त्याच्यापुढे कितीतरी डॉक्टर आणि इंजिनियर सुद्धा फिक्की पडतील. IIMचं क्षेत्र आहे, मॅनेजमेंट ह्याचं, किंवा तुमचं सायबर क्षेत्र आहे आता इंटेलिजन्सचं, किंवा तुमचं दुसरं आणखी अभिनयाचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करता येतात. म्हणजे तुमची आवड कुठं आहे, आपल्याला कुठं करिअर करायचं आहे हे लक्षात घेऊन त्या पद्धतीनं शिक्षण विद्यार्थ्यांनी घ्यावं. आणि जिथं शिक्षण घेणार आहे, ज्याच्यामध्ये आवड तुमची आहे, तिथं मात्र त्याचं अगदी मायक्रो लेवलला शिक्षण घेण्यापर्यंत त्यांनी त्या ठिकाणी तयारी ठेवावी. त्या पद्धतीने तो गेला तर त्याला यश हे नक्कीच मिळेल, याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. डॉक्टर साहेब, खरं तर अतिशय छान असा संवाद तुम्ही साधलेला आहे, एवढं छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुमच्या जीवनातल्या एक मला वाटतं काही टक्के भाग उलगडता आलेला आहे. आणि नक्कीच आपण प्रयत्न करूयात, परत एकदा भेटूयात आणि परत एकदा असाच संवाद आपला आपण करूयात. सर, तुम्हाला तुमच्या भविष्य काळासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. तुम्ही निवृत्त होत आहे आता आणि तुम्ही असंच समाजकार्यामध्ये, शिक्षण कार्यामध्ये कार्यरत राहाल अशी इच्छा व्यक्त करतो. आणि रिटायर झाल्यानंतर काय? रिटायर झाल्यानंतर सुद्धा ज्या क्षेत्रात मला करिअर करण्याची संधी मिळाली, ज्या क्षेत्रामध्ये मला आजपर्यंत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं त्या ठिकाणी भाग्य लाभलं, त्याच क्षेत्राला मी इथून पुढे सुद्धा वाहून घेणार. ज्या संस्थेनं मला त्या ठिकाणी शिक्षण दिलं, ज्या संस्थेनं मला आज या पदापर्यंत आणलं, मोठं केलं, त्या संस्थेची सेवा इथून पुढे सुद्धा मी करत राहणार. शारदेची सेवा शेवटपर्यंत करत राहणार, एवढंच मी आपल्याला या निमित्तानं सांगतो. आणि सगळ्या प्रेक्षकांनाही माझं त्या ठिकाणी शेवटचं आव्हान आहे किंवा शेवटचा उपदेश आपल्या सगळ्यांना आहे की या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशी
अशक्य अशी नाही आहे. शक्य प्रत्येक गोष्टी शक्य होऊ शकते, परंतु ती शक्य करण्यासाठी आपल्याकडं प्रयत्न करण्याची त्या ठिकाणी तयारी आणि जिज्ञासूपणा त्या पद्धतीचा असणं आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी आपलं भविष्य उज्ज्वल करावं एवढाच संदेश देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. तुम्ही विश्व विशाल न्यूजसाठी एवढा वेळ दिला, एवढ्या छान गप्पा मारल्या, त्याचबरोबर एवढं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विश्व विशाल न्यूजची संपूर्ण टीम आपलं आभार व्यक्त करते आणि आपल्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. थँक्यू सर. विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.